सलील देशमुख आपल्यासोबत आहेत. खरं तर 2 वर्षापूर्वी अजित पवार वेगळे झाले आणि त्यानंतर अनेकांना ऑफर देखील देण्यात येत होत्या की आमच्यासोबत चला. मात्र अनेक जण गेले नाहीत, तुम्ही लढलात. आता पुन्हा एकदा याच प्रकारच्या घटना सुरू आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. सुनील तटकरेंकडून खासदारांना संपर्क साधला आणि आमच्यासोबत या, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून अशा पद्धतीचं त्यांना एक प्रस्ताव ठेवला अशी देखील माहिती मिळते. निश्चित रूपाने एका पक्षाचे ज्या दोन पक्ष मागच्या काही वर्षामध्ये झाले त्यापासून बरेचसे लोक एका नेतृत्वाखाली काम करतोय सन्माननीय शरद पवार साहेबांच्या. मग त्यानंतर अजित पवार साहेब पण त्या ठिकाणी होते. तर काही लोक इकडच्या संपर्कात असतात, काही लोक तिकडच्या संपर्कात असतात. तर हे गेल्याच्या नंतर कदाचित त्यांना वाटत असेल की तिकडं दिल्लीमध्ये त्यांच्याकडे सांसद जास्ती पाहिजे, म्हणून कदाचित इथच्या लोकांना त्यांनी निश्चित रूपाने काही आपण पाहाल तर त्यांना ऑफर दिल्याचं समजते. असंही कळत आहे की सोनिया धुवान या प्रत्येक खासदाराला फोन करत होत्या आणि आमच्यासोबत चला, तुमच्या ज्या काही अडचणी त्या सोडवू, आम्ही एनडीए सोबत चला, अजित पवारांसोबत चला, अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला. नाही, ते जरी बोलत असले तरी त्यांना त्यांच्या नेत्यांनी सांगितलं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला कळलं की ते काँग्रेस पक्षात आहे. मग काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे? काँग्रेस इंडिया अलायन्स सोबत आहे की काँग्रेस अजित पवार गटासोबत आहे, काँग्रेसचे काही नेते? याच्याबद्दल काँग्रेसने पण निर्णय घेण्याची गरज आहे की अशा पद्धतीचे जर का काम कोणी त्यांचे पक्षाचे नेते करत असतील किंवा ते बी टीम म्हणून काम करत असतील भारतीय जनता पक्षाचे किंवा एनडीएचे, त्याच्याबद्दल काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे. जो प्रस्ताव होता की शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडून तुम्ही बाकीच्या सोबत या, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं त्यांना सोडून आमच्या सोबत या, असा पद्धतीचा एक प्रस्ताव देतो, याकडे कसं बघतो? चुकीचं आहे ना, फार अत्यंत चुकीचं आहे. ज्या धर्तीवर लोकांनी आपल्याला निवडून दिलं, आज 6 महिने नाही झाले, आज आपण पाहाल लोकसभेची निवडणूक ही जनतेने अंगावर घेतलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, तरुण बेरोजगाराच्या प्रश्नावर, आज महागाईवर, या सगळ्या प्रश्नांवर लोकांनी घसघशीत मतं, खूप अत्यंत लाखोच्या मतांनी त्या ठिकाणी आमच्या खासदारांना त्या ठिकाणी निवडून दिलं आहे. आमच्या नाही, काँग्रेस पक्षाच्या पण आणि उद्धव साहेबांच्या पण. आणि या सगळ्याच्या असताना कुठलाही खासदार अशा पद्धतीचा निर्णय घेणार नाही. सगळ्यांना कल्पना आहे की जनमत कोणाच्या बाजूने आहे. आज जरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता आलेली दिसते, जरी यांचा मुख्यमंत्री आलेला दिसते, जरी भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार आले दिसते, तरी आपण पाहाल आज कुठल्याही परिस्थितीमध्ये गावापासून तर जनतेच्या मुंबई शहरापर्यंत कुठेही लोकांच्या मनात किंवा हृदयात आनंद नाहीये. सगळ्यांना हेच वाटून राहिलं, हे कसं झालं? तुम्ही उमेदवार होता, तुम्हाला काय ऑफर आले होते का अशा पद्धतीने? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. माझी भूमिका ठाम असल्यामुळे आणि माझी भूमिका स्पष्ट असल्यामुळे मला अशा पद्धतीचं कुठं ऑफर यायचं काही कारण नाही. परंतु पक्षात असं काही सुरू आहे का की आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, एक राष्ट्रवादी एक संघ झाले पाहिजे? आता बाहेर आले की सगळे कसे त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने चर्चा करत असतात. पण अशा पद्धतीचं पक्षामध्ये किंवा असं कुठंच चर्चा नाही. कुठं मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे ऐकत राहतो. सोनिया धुवान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी किंवा या संपूर्ण प्रकरणी तक्रार होणार आहे का? कारण त्या आहेत काँग्रेसमध्ये आणि प्रयत्न करतायत एनडीएसाठी. आता मी आताच पक्षाच्या बैठकीमध्ये आलो, येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. पण मला वाटतं कुठेही समन्वय जेव्हा समिती राहील, मग ते राज्य शासनाची राहील किंवा राज्य स्तरावरची राहील किंवा केंद्र स्तराची राहील, त्याच्याबद्दल याची दखल घेतली जाईल असं माझा अंदाज आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सोनिया धुवान यांच्या संदर्भामध्ये कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये दखल घेतली जाईल आणि त्या संदर्भाची तक्रार केली जाईल अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना सलील देशमुख यांना दिली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.